दरम्यान या ओबीसी मेळाव्याआधी महादेव जानकर यांनी अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। ओबीसी नेत्यांमध्ये फूट नाहीच अशा प्रकारचं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलेलं आहे। विजय वडेट्टीवार येणार होते परंतु काही कारणास्तव ते येऊ शकणार नाहीत अशा प्रकारची प्रतिक्रिया देखील महादेव जानकर यांनी या मेळाव्याआधी दिली आहे। मी डेअरी मिनिस्टर असल्यामुळे डेअरीच्या जागा आम्ही धनगर समाजाच्या मुलांच्या हॉस्टेलसाठी दिलेल्या होत्या। त्याचं देखील अजून कार्यवाही पूर्ण झालेली नाही। प्लस धनगर समाजाच्या मुलांना फॉरेनला जाण्यासाठी जी स्कॉलरशिप पाहिजे होती त्या स्कॉलरशिपमध्ये देखील पैसे पाहिजे त्या प्रमाणात बिलकुल कुठल्याच ह्याने तरतूद केलेली नाही। आमचं म्हणणं आहे की टास्क फोर्स लावून या समाजाच्या मुलांचं उद्योगपती किंवा त्यांचं UPCचं किंवा उच्च शिक्षणातलं प्रमाण कसं वाढलं पाहिजे आणि त्या मुलांना रोजगाराचा धंदा मिळण्यासाठी कसं आपल्याला अण्णासाहेब पाटील मागासवर्गीय महामंडळाला जसं ही दिलेलं आहे तसं राजमाता अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक महामंडळाला देखील आपण फंड देऊन धनगर समाजातले एंटरप्रेन्योर जर वाढवलं असतं तर या समाजाला न्याय मिळाला असता, पण दुर्दैव ते होताना दिसत नाही।